वक्फ मंडळांमध्ये पारदर्शकता आणणारं वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर मंजूर. 288 खासदारांचं विधेयकाला समर्थन तर 232 मतं विरोधात. भाजपाचे मित्रपक्ष जेडीयू टीडीपीचं विधेयकाला समर्थन तर काँग्रेससह शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि इंडी आघाडीतल्या घटक पक्षांचा तीव्र विरोध. वक्फ संदर्भात सत्य स्वीकारण्यास विरोधक तयार नसल्याचं सांगत विधेयक घटनाबाह्य आणि मुस्लिम विरोधी असल्याचे विरोधकांचे आरोप किरेन रिजिजू यांनी चर्चेच्या उत्तरात फेटाळले. राज्यसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणेशी संबंधित 2 विधेयकं. चर्चेसाठी 8 तासांचा कालावधी निर्धारित. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घटनात्मक प्रस्तावाला लोकसभेनं दिली मंजुरी. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणं हे सरकारचं पहिलं प्राधान्य असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यावर. 6व्या बिमस्टेक परिषदेत होणार सहभागी. बँकॉकमध्ये पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत. पश्चिम बंगालमध्ये 2016 मध्ये झालेली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. अमेरिकेचा व्यापार भागीदारी देशांना धक्का. भारतासह अनेक देशांच्या प्रति आयात शुल्कात वाढ. भारतासाठी 26% आयात शुल्क लागू. शेअर बाजारात नकारात्मक पडसाद. आणि भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी होणाऱ्या क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर. वेस्ट इंडिजबरोबर 2 कसोटी मालिकांची 2 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात.